मी सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी कृतिका अनंता बाजारे, निसर्ग कट्टाचे संस्थापक श्री अमोल सावंत यांनी संकलित माहिती आधारे पक्षीतज्ञ सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः त्यांना आदरांजली वाहून त्यांच्याबद्दल आपणास माहिती देत आहे. आज देशातले आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉक्टर सलीम अली यांचा जन्मदिवस. 12 नोव्हेंबर 1896 रोजी सलीम अली यांचा जन्म झाला होता. पक्षीशास्त्राच्या इतिहासात सलीम अली यांचं मोठं नाव आहे. सलीम अली यांनी ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य त्यांच्या बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांच्या या कार्याने भारतात हौशी पक्षी निरीक्षण करण्याची परंपरा सुरू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षण सलीम अली यांना आद्य गुरु मानतात. डॉक्टर सलीम अली यांचा जन्म मुंबईच्या खेतवाडी भागात झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छर्र्याच्या बंदुकीने लहान पक्षी टिपण्याचा त्यांचा हा छंद होता. एक चिमणी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली, पण ती वेगळ्या प्रकारची होती. त्यांनी आपल्या मामांच्याकडे चौकशी केली तर मामांनी त्यांना थेट बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत नेलं आणि हीच त्यांच्या पक्षीप्रेमाची सुरुवात ठरली. पुढे 1918 मध्ये त्यांचा तेहमीना यांच्याशी विवाह झाला. तेहमीना यांनी सलीम अलींच्या पक्षाबद्दलचा कल जाणून घेतला होता व त्यांचा छंद जोपासला जाईल अशी नोकरी करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. परंतु सलीम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये गाईड लेक्चरची नोकरी मिळाली, परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळी भारतात पक्षीशास्त्रज्ञ हा विषय अस्तित्वात नव्हताच. त्यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं व काही काळ इंग्लंडमध्ये काम केलं. त्यांना पक्ष्यांना केवळ टिपून त्यात भुसा भरून संग्रहालयात ठेवण्यासाठी पक्षीशास्त्र नाही हे जगाला दाखवून दिलं आणि एकूणच पक्षीशास्त्रालाच वेगळी दिशा मिळाली. देशाच्या वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलापर्यंत, तसेच कच्छच्या दलदलीपासून ते पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचल प्रदेशापर्यंत जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. पक्ष्यांचे वर्तन, त्यांच्यात हवामानानुसार होणारे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यांवर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. सुरुवातीला त्या कामी त्यांनी पत्नी तेहमीनाने खूप मदत केली. त्यात सलीम अलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत 1939 मध्ये तेहमीनांचा मृत्यू झाल्यानंतर अली खूपच दुःखी झाले. त्यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली, परंतु त्यातून सावरून पुन्हा लग्न न करता त्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे पक्ष्यांना वाहून नेण्याचं ठरवलं. 1943 मध्ये द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी आपल्या पहिल्या पसंतीचं आहे. त्यांच्या पक्षी विषयातल्या कामांमुळे सलीम अली यांना भारत सरकारने 1958 मध्ये पद्मभूषण तर 1976 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं. भारतात पक्षीशास्त्राची मुहूर्तमेढ रोवून अखेर 20 जून 1987 वयाच्या 90वीत सलीम अलींनी या जगाचा निरोप घेतला. द फॉल ऑफ स्पॅरो या नावाने त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. यांचे अनेक लेख वर्तमानपत्रातून आणि मासिकांमधून